Hi friends, welcome in virtual class standard 9th and 10th. Subject English. I am Mr. Vilas Chaskar, working in Sri Mahalakshmi Vidyalaya Umraj, Juन्नर Pune. Today we are going to learn a grammar topic. The name of the grammar topic is use able to, use unable to. Today we are going to learn use able to or use to be able to. See the example. You can help him. Answer. You are able to help him. Next sentence. They can work hard. Answer. They are able to work hard. Look at both the sentences. What are the difference between you can help him and you are able to help him? You can work hard and you are able to work hard. जर वाक्यात कॅन हे शक्यतादर्शक सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी आले असेल तर अशा वाक्यात एबल टू किंवा टू बी एबल टू चा वापर करताना कॅन ऐवजी एम इज आर अधिक एबल टू चा वापर करावा. कॅन बरोबर एम एबल टू, आर एबल टू, इज एबल टू. म्हणजे कॅन ऐवजी एम एबल टू चा वापर करायचा, कॅन ऐवजी आर एबल टू चा वापर करायचा किंवा कॅन ऐवजी इज एबल टू चा वापर करावा. जर वाक्यात फक्त कॅन असेल तर कॅनच्या जागी एम एबल टू, आर एबल टू, इज एबल टू कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर करावा. Then use able to or to be able to. For example, the human body cannot perform any of its function without specific nutrients. Answer. The human body is unable to perform any of its function without specific nutrients. जर वाक्यात कॅनॉट हे शक्यतादर्शक नकारार्थी सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी आले असेल तर अशा वाक्यात एबल टू किंवा टू बी एबल टू चा वापर करताना कॅनॉट ऐवजी एम और इज और आर प्लस नॉट एबल टू चा वापर करावा. कॅन नॉट ऐवजी एम नॉट एबल टू, आर नॉट एबल टू, इज नॉट एबल टू चा वापर करावा. जर वाक्यात फक्त कॅनॉट असेल तर कॅनॉटच्या जागी एम नॉट एबल टू, आर नॉट एबल टू, इज नॉट एबल टू कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर करावा. नेक्स्ट. For example, he could sit near a cinema hall to polish his shoes. Answer. He was able to sit near a cinema hall to polish his shoes. भूतकाळातील क्षमता, योग्यता, लायकी दाखविण्यासाठी couldचा वापर करतात. जर वाक्यात could दिलेला असेल तर एबल टू किंवा टू बी एबल टू चा वापर करताना कुड ऐवजी वॉज किंवा वेअर अधिक एबल टू चा वापर करावा. कुड ऐवजी वॉज एबल टू वापरावे, कुड ऐवजी वेअर एबल टू वापरावे. जर वाक्यात
फक्त कुड असेल तर कुडच्या जागी वॉज एबल टू किंवा वेअर एबल टू कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर करावा. फॉर एक्झाम्पल, अजित could write an appreciation of the poem. Answer: Ajit was able to write an appreciation of the poem. Use able to or to be able to. For example, he could not grow different types of apples. Answer: She was not able to grow different types of apples. जर वाक्यात could not हे शक्यतादर्शक नकारार्थी सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी आले असेल तर अशा वाक्यात एबल टू किंवा टू बी एबल टू चा वापर करताना could not ऐवजी was किंवा were प्लस not एबल टू चा वापर करावा. कुड नॉट ऐवजी वॉज नॉट एबल टू किंवा वेअर नॉट एबल टू चा वापर करावा. जर वाक्यात फक्त कुड नॉट असेल तर कुड नॉटच्या जागी वॉज नॉट एबल टू किंवा वेअर नॉट एबल टू कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर. यूज unable to or to be unable to. Look at good example. They can't read a postcard. They are unable to read a postcard. जर वाक्यात cannot किंवा can't हे शक्यतादर्शक नकारार्थी सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी आले असेल तर अशा वाक्यात अनेबल टू किंवा टू बी अनेबल टू चा वापर करताना कॅनॉट किंवा कांट ऐवजी एम इज आर प्लस अनेबल टू चा वापर करावा. कॅनॉट बरोबर किंवा कॅनॉट ऐवजी एम अनेबल टू किंवा आर अनेबल टू किंवा इज अनेबल टू चा वापर करावा. जर वाक्यात फक्त कॅनॉट किंवा कांट असेल तर कॅनॉट किंवा कांटच्या जागी एम अनेबल टू, आर अनेबल टू किंवा इज अनेबल टू कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर करावा. नेक्स्ट, यूज अनेबल टू और टू बी अनेबल टू. फॉर एक्झाम्पल, युधिष्ठिरा could not walk any further. युधिष्ठिरा was unable to walk any further. जर वाक्यात could not किंवा couldn't हे शक्यतादर्शक नकारार्थी सहाय्यकारी क्रियापद मॉडल ऑक्झिलरी म्हणून आलेलं असेल तर अशा वाक्यात अनेबल टू किंवा टू बी अनेबल टू चा वापर करताना could not किंवा couldn't ऐवजी was किंवा were प्लस अनेबल टू चा वापर करावा. could not बरोबर was unable to आणि could not बरोबर were unable to. जर वाक्यात फक्त could not किंवा couldn't असेल तर could not किंवा couldn't च्या जागी was unable to किंवा were unable to कर्त्याच्या वचनाप्रमाणे वापर करावा. Use be able to. Although we look at be able to here, it is not a modal verb. It is simply the verb be plus an adjective able followed by the infinitive. We look at be able to here because we sometimes use it instead of can and could. We use be able to talk about ability. be able to चा वापर आपण आपली जी ॲबिलिटी आहे, पात्रता आहे, ती पात्रता सांगण्यासाठी वापर करत असतो. बी एबल टू हे मॉडल ऑक्झिलरी नाही, पण आपण बी एबल टूचा
वापर कॅन किंवा कुड ऐवजी करत असतो. लुक ॲट द बेसिक स्ट्रक्चर फॉर बी एबल टू. सब्जेक्ट प्लस बी प्लस एबल प्लस टू इन्फिनेटिव्ह. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस टू इन्फिनेटिव्ह. कर्ता अधिक क्रियापद अधिक विशेषण अधिक इन्फिनेटिव्ह टू आणि क्रियापदाचं मूळ रूप. फॉर एक्झाम्पल सी. सी इट इज अ सब्जेक्ट, इज इट इज अ वर्ब and not indicate negative meaning. Able it is an adjective. To drive it is an infinitive. So it is simply the verb be plus an adjective followed by the infinitive. Be able to is possible in all tenses. Be able to चा वापर आपल्याला सर्व काळांमध्ये करता येतो. फॉर एक्झाम्पल आय एम एबल टू रीड इंग्लिश. आय वॉज एबल टू रीड इंग्लिश. आय विल बी एबल टू रीड इंग्लिश. आय हॅव बीन एबल टू रीड इंग्लिश. देन बी एबल टू इज अन इन्फिनेटिव्ह फॉर्म. I would like to be able to speak Marathi. In this sentence, to speak is an infinitive by using be able to in a given sentence. दिलेल्या वाक्यामध्ये be able to चा वापर करताना able च्या नंतर नेहमी क्रियापदाचा इन्फिनेटिव्ह फॉर्म येतो. In use able to be able to, unable to, be able to. Look at good example. Man can express a very wide range of ideas and emotions through speech. Look at the answer. Man is able to express a very wide range of ideas and emotions through speech. Then man will be able to express a very wide range of ideas and emotions through speech. Next sentence. Green plants cannot grow because of heavy shade. Green plants are not able to grow because of heavy shade. Green plants are unable to grow because of heavy shade. The next example, he could get into an argument. He was able to get into an argument. Next sentence, the boy could not get down. The boy was unable to get down. The boy was not able to get down. Thank you. See you again.